आई आणू का अजून सर्वांना डबल डबल? मनीषा तू घे ना, तू ये आमच्यासोबत, लय बरं वाटेल मग. काकू तुम्ही सर्व जणी घ्या, आणखी काही जणी याच्या राहिल्या ना. आई तुमच्यासोबत बसल्या, माझ्या पण मैत्रिणी बोलावल्या मी काही, त्यांच्यासोबत मी बसेल. करा काकू तुम्ही. सविता ताईनी आली? त्या बहिणीला निरोप भेटला बाई. आता ये ना नाही ये ना तिच्याकडे. मला सांगितलं त्या सासून मी आली. मनीषा ताई माझी ओळख आहे का तुम्हाला? पाहिनं कशी बोलते ते. तुला नाही म्हणताय का असं? आणि किती मस्त बसली स्पेशल खुर्ची टाकून. पाहिनं तिची सासू बोलते का काही, आणि तुम्ही पहा मंदा 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 मंदात करत राहता. हो बबली ताई ओळख आहे ना. आईने मला सर्वांचीच ओळख करून दिली होती कालच. आता तुम्ही आल्या आल्या आईने मला खुणावलं बरोबर, सुषमा ताईची सून आहे म्हणे. ओळखलं. या मग तुम्ही पण आमच्या घरी नाश्ता पाणी करायला. आई येतातच सांगायला ठरलं की. हो हो येऊ ना, नक्की येऊ ताई. पाहिना कसं नाश्ता पाणी करतात, लोकांना खाऊ घालतात. तुम्ही तर दुसऱ्याचं खाता, स्वतःच काही देत ना. थांबा आता तुम्ही. मनीषा ताई मला पण ओळखलंच असेल म्हणा. मै सासूस तर प्रसिद्ध आहे, तर सून कोण नाही. गंगू काकू तुम्ही पण ओळखलं ना. बरं ओळखलं नशील तर ओळख करून देते मी. मी सविता ताईची सून आहे. सविता ओळखता ना तुम्ही, जी फिरणारी एकमेकाचे भांडणं लावणारी, ती सविताबाई. सासूबाईला राग येईल बरं का, गंमत केली मी. बाकी तुम्ही समजून जा. गुरुवारी आमच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आहे. माझ्या सासूच्या सर्व मैत्रिणींना, माझ्या पण मैत्रिणींना. गुरुवारी तुम्ही कुठंच जायचं नाही. आमच्या घरी मस्त भंडारा आहे. काय सांगितलं ना. बापरे सविता, सगळेले सरप्राईज होत, पण सुनीनं सरप्राईज ठेवलंच नाही त्यासाठी. बाकीचं होत रे. मनीषा एक उखाणा सांगतो. काकू उखाणा नाही ना, आता संक्रांत गेली ना. असं नसते मनीषा, नवऱ्याचं नाव आपण कधी घेतो असं आहे काय? त्याच्यासाठी संक्रांतच येऊ द्या लागते म्हणून. सांग सांग, सगळी ओळख होते तुझी अजून. सांग एक उखाणा सांग. पाय किती पानसट करून ठेवली ना, म्हणून तर आणत नाही मी, म्हणूनच आणत नाही मी. सरिता तिकट लागलं काय? पाणी पाहिजे काय? नाही शांताबाई, काही पाणी नाही पाहिजे मला. ते बरं केलं सुनीलने आणलं सोबत. मनीषा सांग ना एक उखाणा, आता सर्वजणी आग्रह करून राहिल्या. सांग सांग मनीषा सांग. पाय बरं मै पोरगी किती खुश आहे. बरं झालं मनीषानं जे केलं ते चांगलंच केलं. पाय किती खुश वाटून राहिली. तिचं पाहून माझे डोळे भरून येऊन राहिले. ऐका मग काकू, सासू सासरे प्रेमळ, ननद माझी हौशी. सासू सासरे प्रेमळ, ननद माझी हौशी. संदीप रावांचे नाव घेते मैत्रिणीच्या कार्यक्रमाच्या दिवशी. संदीप रावांचे नाव घेते मैत्रिणीच्या कार्यक्रमाच्या दिवशी. करा ना आता सर्वजणी नाश्ता करणं सुरू करा. आता खूप वेळ झाला. मी चहा ठेवते, पाणी आणते. करा सर्वजण नाश्ता. पाहिनं किती चांगला उखाणा बी सांगितला. सासू सासरे प्रेमळ. पाय त्या म्हटलं कधी आयुष्याने आम्हाला असं चांगलं. आई त्या जोगतं राहा लागते ना. हे नाही समजलं काय? अरे सविताबाई काय झालं? सविताबाई कोण प्लेट घेऊन खाली उतरली तू? माझ्या घरी चालली मी प्लेट घेऊन. 10 मिनिटाचं थांबली, एवढं मोठं पारायण घडलं. कधी पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत थांबली ना, काय माहित मारापिट्या होतीन तर. गंगूबाई मी चालली, घासून घुसून प्लेट आणून देईन संध्याकाळी. सगळं घ्या लागते, भाग्याने घ्या लागते सुनाबी, नाही तर माझ्यासारखं नशीब. काकू मी आव ना, सासूवरची या सुनीवरची बी या, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. तसंही काकू आईले कनी बाबानं लवकर बोलावलं. जाऊच तर नको म्हणत, मला म्हणत तूच जाय म्हणत गुड्डू. पण मी म्हटलं नाही, आईची मैत्रीण नाही म्हटलं, वाट पाहिन म्हणून मी आणलं आईला जबरदस्तीनं. जाऊ द्या ना गेल्या तर जाऊ द्या. मी जाऊ आणि तू ते थांबता. कशी करतो सविता? सगळ्या बायासमोर तमाशा करतो काय? तूही बस ना, तुला काय तिनं जाय म्हटलं काय? माय 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 सविता, यासाठी म्हणतो तुले मी, राग आला तर चलते पण पोरीसारखं वागा लागते सुनीसोबत. पण तू ऐकशील तेव्हा का नाही. चला काकू पोहे थंड होऊन राहिले, मग मजा नाही येत बरं. आम्हाला सवय आहे.
करा करा नाश्ता खाल्ले चालू करा. घे ना खाऊन, घे खाऊन. संडासात घुसे लगू. खाय खाय. पाहिजे तुला पसतात काय. मग मन गेलं त्या पोहिंदी. कशी संडास लागते तुला उद्या. पाहिजे तू फक्त. आणि आता तुला कुठे नेईन तर या नावाची सविता नको म्हणू. सविता सुधरत नाही बे सविता. का हो गुड्डी, घर तर तुला लय परेशान करत असेल बाई. कोणाचं दुःख नसेल तुले, सासूचंच दुःख असेल. काही नाही काकू, आम्ही मॅट म्हणून सोडून देतो. बाबा, रोशनी ताई, श्याम, आम्ही सर्वजण आम्ही दांडी नाही लागत काकू. चल गंगूबाई, चला करा पोहे खाणं चालू करा. घरी जा लागते. मैसून बी घरी वाट पाहत असेल ना, ते कधी आली तर. गंगूबाई, मी पोहे खातो आणि मी निघतो. काऊन की शेवटी बसेल आहे अजून. मनीषाची माय बोलली काय माझ्या संग, मी काय बोलू. चला बिनबाई, तुम्ही तर काही बोलूनच नाही राहिल्या. करा नाश्ता पाणी चालू. गंगूबाई, आता येईनबाई काय बोलीन नवीन नवीन. तुम्ही सगळ्या बोलून राहिल्या, सगूबाई ऐकून राहिली. करा नाश्ता चालू करा. मनीषा येईन त्याच्या गोष्टीच नाही संपत म्हणेन बायकाईच्या. आता तिले म्हणा फक्त घरी ये. किती धनीने माझी बेइज्जती केली तिनं. नाही तर मला तर किती जण चांगलं म्हणतात. माझ्याशिवाय तर बायकाईचं पत्ता नाही हलत. आणि सून पाय कशी भेटली मले. आणि दुसऱ्याचे सुना पाय होट नाही उलट त्याचा. आणि हे चबर 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 गेली तेव्हापासून. अशी सून नाही पाहिजे. सासूची बदनामी करणारी. सुषमाची सून पाय किती मस्त बसली. बापा बापा बापा, बाकीच्या सुना पाहिजे तर किती कमालची गोष्ट आहे. आणि हे मै सून पाय ना, वात्रटल्या तोंडाची. आता फक्त घरी येऊ दे दिले. आणि कुठे नीन तर पाहिजे म्हणा तू फक्त. श्यामले सांगतो मी आता, चांगला झोळप म्हणतो इले. सविता, काय झालं सविता तुले? हाकलून दिलं काय तुले गंगूबाईनं? पोहेची प्लेट घेऊन निघाली तू? बोला ना, राहिलं तुला तुम्ही बोलून घ्या आता. सून बोलली, सासरा राहिला तर बाकी. मला काही किंमत आहे काय? मी तर बी किंमत आहो ना. बोला तुम्ही बी. या मोठ्या बायेसमोर बेइज्जती केली ना तुमच्या सुनीनं. लाळा नवसाची सून आहे ना तुमची, पाय ना. सविता, गुड्डी काय पागल आहे काय? तुले बोलीन सगळे समोर. ते चिमटे घेतली असतील ना तिले, म्हणून ते बोलली. आणि तशाच तुम्ही सासू सुना म्हणजे सारख्याले वारक्याचा. कोणालाच नाही बोलता येत. पण एक झालं, तुला टिकली ते. मी तरी तुला नितातलं होतं सविता. पण सून शेराले 1.25 शेर भेटली बस. बापरे, म्हणजे बायकोचं काही पाणीच नाही तुम्हाला. सून बोलली, बरोबर बोलली नाही. बरं बरं, त्यासाठी नाश्ता घेऊन येतो मी बाहेरचा. मस्त गरम गरम आलू बोंडे आणतो. जाय तू सविता, घरी जाय. काही टेन्शन नको घेऊ. अशी साथ आहे ना घरात यायची. नाही तर सून डोळे दबते डोळे. शांताबाईची सून पाहिजे आली काय. शांताबाई किती काही बोलीन काही करीन, होऊ नये करत सून. इकडे माहीत असून तर मला झोडून काढायची होय. थांब म्हणा तू. शांताबाई नुसके विचारतो मी, मग दाखवतो तुला सासू. सासू कायले म्हणतात तर. पप्पू, घ्या ना पप्पू, चहा घ्या ना. उठलेच नाही का तुम्ही अजून? उठा बरं पप्पू, लवकर चहा घ्या. मस्त मी कांदा पोहे बनवतो गरम गरम. पप्पू, तुम्ही एवढे नाराज राहून राहिले. मनीषा गेली तर, आणि तिच्या घरी पार्ट्या मागा पार्ट्या चालू आहेत. ते मस्त मजा करून राहिले आणि तुम्ही इकडे नर्वस होऊन राहिले. आणि सांगा बरं मग. वहिनी, कायची पार्टी वहिनी? मटणाची पार्टी होती काय? पप्पू, आता मी काही गेली नाही. मग इच्छा होती जायची, पण सविता काकू म्हणे की माझ्या भरोशावर नको येऊ. नाही तर म्हटलं असतं, आमंत्रण होतं म्हणून आली मी. माहीत पडलं असतं काय आहे काय नाही. पण मी गेली नाही म्हणून सगळ्या मोहल्ल्यातल्या बाहेर बोलावणं केलं तर पप्पू. काय आहे तो, पण तरी म्हणा मी चौकशी करीनच कोणाजवळ. पप्पू, चला बरं आपण पाणीपुरीचं दुकान उघडू. बस झालं आता, सदम्यातून निघून जातो मी आता. जसं काही मेलं कोणी घरांती इथे उदास असल्यासारखं राहून राहिले. आणि तुम्हाला सांगू पप्पू, तुम्ही उदास असले ना मला अजिबात गमत नाही हो पप्पू. सुलोचना, कुठे गेली सुलोचना? वहिनी, आई आवाज देऊन राहिली तुम्हाला. तुमच्या आईला तेवढंच काम आहे दिवसभर सुलोचना करायचं. आपले कामं आवडतात सगळे. देऊ दे आवाज देते तर. सुलोचना, तुला आवाज देऊन राहिला काय? मी आवाज देऊन राहिली तर. आई, पप्पू कालपासून नाराज आहेत ना. मी त्याला समजून सांगून राहिली. सुलोचना काय म्हणता सांगा. मी चालली शांताराम जवळ.
रात्री बरोबर झोपला नाही झोपला. स्वयंपाक केला काय? तो डब्बा घेऊन जात होती एकखट्टा. स्वयंपाक गिंपाक केला नाही मी. बाहेरून चहा घ्या आणि चहा नेऊन दे तेले. न तेली बोलून घ्या आता, दिवसच आहे म्हणा. ठीक आहे, पाहतो मी. हे तर मै सासू बनली, मी सून बनली. पप्पू ऐकू आलं का तुम्हाला? मी या कामं करतो आणि चला आपण मस्त पाणीपुरीचं दुकान उघडू पप्पू. मस्त तिकडे शॉपिंग करू, मस्त पिक्चर पाहायला जाऊ, फिरू आपण मस्त. सांगा ना पप्पू, चलता ना? ठीक आहे वहिनी, चला मग. झोपून झोपूनही माणसाला गमत नाही घरात. चला आज दुकानच उघडू. वहिनी चौकशी करतो आपण, पार्टी कायची होती. पप्पू तुम्ही चहा घ्या. आलीच मी सविता काकूच्या घरून. चौकशी चौकशी तर करावंच लागेल. मनीषा, त्याशिवाय गमत नाही मनीषा. तू चांगलं नाही केलं मनीषा, मला सोडून गेली. चल चहा घेतो. का रे मनीष, त्या सासूमध्ये एखादा चक्कर नाही मारला? रिंकूला तर राग आणलं काय? रिंकू जास्त बोलत नाही, चालत नाही. नाही नाही आई, असं काही नाही आहे. मला तर फोन आला माझ्या सासूचा, 2-3 वेळा फोन आला. तब्येत कशी आहे, काय आहे, कामं चालू आहेत, मला येणं नाही होऊन राहिलं. मला नाही वाटून राहिलं, पण असं मला तसं वाटते राग आली की काय आले. मनीष कधी करतो मग कार्यक्रम पाण्यात घालायचा? ब्राह्मणाजवळ जायला लागते. त्या सासूला पाठवतं काय की मी जाऊ? नाही तर मनीष एक काम करतो, त्या सासूला घेऊन चली जातो मी. कार्यक्रमात मदत घेऊन शांताबाईची, बरोबर आहे ना? पाय आई तुला कसं पटतं तर येऊ का मी बाहेरून? लय अर्जंट काम आहे मला रिंकूसाठी. ते सामान बी आणायचं राहिलं आई. येतो मी. नवऱ्याला सांगते काय आणायला लागते तर मला नाही सांगत. आता काय करतो, संध्याकाळी शांततेनं जातो शांताबाईच्या घरी. ब्राह्मणाजवळ जायच्या निमित्तानं तारीख आला की त्या पाण्यात घालायचा कार्यक्रम करायची. बरं शांताबाई समजतेस, भांडणं करून आणलं की कायच्या करून आणलं. आली रे बाळा. लेकराची बी घेत नाही बरोबर, लढत राहते निरा. माहिती इथं तर अजून काही झालं नाही, तरी सगळ्यांनी वाटून आल्याची. सविता काय झालं? तोंड वरती करून काय झालं म्हणतो तू? मनीषाच्या घरी जात नाही काय? कधी ते सगळ्यांनी वाटून राहिल्या ना, कधी येते. मनीषाने अजून नाश्ता नाही केला, थांबली ती वाट पाहत. आई तुम्हाला सांगितलं ना मी जात नाही म्हणून. ते लहान आहे, ते पहिले माझ्या घरी आली पाहिजे, मग मी तिच्या घरी जाईन. एक तर तिने लग्न केलं, मला सांगितलं नाही. मला ते लय राग गेलाय आई. आता मला म्हणू नका तुम्ही तिच्या घरी जायचं. तिला वाटलं तर येईन, मला वाटलं तर मी जाईन, पण मी जाणार नाही. पाहिलं मंडळी, दोघी बहिणी आपण तर पोटभर पोहे खाऊन आलो. हे राहे ना सून उपाशी बहीणच्या घरी. कायले मानंदान पाहिजे हो बहीणच्या घरी जायला. तिचं बिचारीचं पहिले वांगलं होतं, आता चांगलं झालं. काही असं करायला नाही लागत मंडळी. सुखाच्या जागी तरी मान घेतला पाहिजे, पण दुःखातली व्यक्ती सुखात गेली त्याच्यासाठी कधीच मानदान घेऊ नये. चला मग व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला वाटते काय सविता बिना तमाशे करायची राहील म्हणून घरी सुनीसोबत? सुने एवढी पानसट केल्यावर पहा मग उद्याच्या भागात आता काय मज्जा येते सविताच्या घरी. नावाच्या पण खूप कमेंट आल्या. चला आपण काही जणांची नावं घेऊ. लता शोभा गाडगे, किरण माहुरे वर्धा, पूजा सोईतकर, रंजना इंगोले, गीतांजली, संगीता ठाकूर, लीना गोडम देसा नागपूर, चंदा खापरे बदलापूर, लता क्वीन, लता गोरे नाशिक, काजल ठाकूर जळगाव, उमाताई राऊत. चला मग व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. स्वस्त राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या.